शालिनी एक विधवा स्त्री होती. क्लास घेऊन मुलांना सांभाळत होती. तेव्हाच तिच्या आयुष्यात एक तरुण आला. त्यांच्यात प्रेमसंबंध सुरू झाले आणि त्यांनी मुलांसाठी एकत्रच लिव्हिंगमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. शालिनी आणि त्या तरुणामध्ये वयाचा अंतर होता. शालिनी मनाने शरीराने पूर्णपणे त्याची झाली होती, पण तो तरुण मात्र काही वर्षांनीच बदलला. फोनवर कुणाशी तरी बोलू लागला. एक दिवस रात्री त्याला फोन आला आणि तो मित्राला भेटायला चालला आहे म्हणून घराबाहेर पडला. शालिनीला त्याच्या बोलण्यावर संशय आला आणि तिने त्या रात्री त्याचा पाठलाग केला. एक गल्ली सोडूनच दुसऱ्याच गल्लीत एका घरात तो शिरला. शालिनी देखील त्या दरवाजात जाऊन उभी राहिली. दरवाजाच्या फटीतून तिने जे काही पाहिलं, जे काही ऐकलं, तिला धक्काच बसला. पुढे जे काही घडलं अतिशय धक्कादायक होतं. चला सुरुवात करूया आजच्या आपल्या कथेला. शालिनी फक्त 32 वर्षांची होती, पण आयुष्यानं तिला वेळेआधीच मोठं केलं होतं. 3 वर्षांपूर्वी तिच्या नवऱ्याचा मृत्यू झाला होता आणि त्याच दिवशी तिच्या आयुष्याचा रंग बदलला. 2 लहान मुलं, जबाबदाऱ्यांचा डोंगर आणि समाजाची न संपणारी नजर, या सगळ्यात शालिनी एकटी पडली होती. नवरा गेल्यावर सगळे म्हणाले, आम्ही आहोत तुमच्यासोबत. पण काही महिने गेले आणि सगळे आपापल्या आयुष्यात हरवले. नातेवाईकांनी पाठ फिरवली, पण 32 वर्षीय शालिनी मात्र तिथेच अडकली. मुलांच्या शिक्षणासाठी, घर चालवण्यासाठी तिनं घरातच शिकवणी सुरू केली. तेच तिचं जग बनलं. घर, मूल, शिकवणी. तिच्या भावनांसाठी कुठेच जागा नव्हती. तेव्हाच तिच्या आयुष्यात आदित्य नावाचा एक तरुण आला. पहिल्यांदा तो फक्त एक शिक्षक होता, शांत, संयमी आणि डोळ्यात विचित्र स्थैर्य असलेला. तिच्या शिकवणीत मुलांना गणित विषय शिकवायला यायचा. सुरुवातीला त्यांच्यात औपचारिक संवाद होता, पण हळूहळू शालिनीच्या लक्षात आलं की तो इतरांपेक्षा खूप वेगळा आहे. तो तिच्याकडे दयेनं नाही, सहानुभूतीनं नाही, तर तिच्या भावना समजून घेऊन पाहायचा. कधी शिकवणी संपल्यावर चहाचा कप, कधी साधं बोलणं, आज थकलेली दिसतेस एवढंच एक वाक्य, पण त्या शब्दांनी तिला खूप आधार मिळायचा. हळूहळू तिने आपली वेदना त्याच्यापुढे मांडायला सुरुवात केली. एकटेपणा, भीती, भविष्याची चिंता. आदित्य ऐकून घ्यायचा. तो तिला सल्ले कमी द्यायचा, पण उपस्थिती ठाम ठेवायचा. एकमेकांना समजून घेता घेता नकळत दोघांमध्येही एक नातं तयार झालं. नाव नसलेलं पण खोल, ज्याला समाज अनैतिक म्हणतो. शिकवणीनंतरही आदित्य आता जास्त वेळ तिच्या सोबतच राहायचा. भावनिक नाही तर शारीरिक नातंही त्यांच्यात सुरू झालं आणि समाजाला हे कळायला वेळ लागला नाही. शेजाऱ्यांच्या शालिनीबद्दलच्या नजरा बदलल्या. त्यांच्या अनैतिक संबंधाबद्दल कुजबूज सुरू झाली. तिच्या सासरच्या लोकांपर्यंत ही गोष्ट गेली. तुमच्या सुनेचे, तुमचा मुलगा गेल्यानंतर शिकवणीत येणाऱ्या शिक्षकासोबत लफडे जुळले, त्यामुळे त्यांनीही तिला ऐकवणूक केली. पण शालिनी थकली होती. लोकांना उत्तरं देऊन तिला फक्त एवढंच हवं होतं की तिच्या लहान मुलांना सुरक्षितता मिळावी आणि तिला पुन्हा एकटं वाटू नये. कारण जरी तिचा नवरा गेला होता तरी अजून ती फक्त 32 वर्षांची होती. तिचे लहान लहान मुलं होते. त्यांच्या डोक्यावर तिला बापाचा हात हवा होता. लोक काय म्हणतील याच्याकडे दुर्लक्ष करत तिनं एक मोठा निर्णय घेतला. आदित्य सोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा. सुरुवातीचे काही महिने खरंच सुखाचे गेले होते. घरात हसू परत आलं होतं. तिचे मुलं आनंदी होती. आदित्य सुद्धा घराची जबाबदारी घेत होता. तेव्हा शालिनीला वाटलं, कदाचित आयुष्य मला दुसरी संधी देत आहे. शालिनी तर शिकवणी घेण्याचं काम करतच होती, पण आदित्य सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी शिकवणीसाठी जात असे आणि तेव्हाच त्याचे दुसऱ्या एका तरुण मुलीसोबत संबंध जुळले. आदित्यच्या घरचे त्याला शालिनीसोबत लग्न करायला नकार देत होते. तुझ्याच वयाच्या एका मुलीसोबत तू लग्न करून घे सांगत होते. पण आदित्यनं शालिनीचं घर सोडलं नव्हतं. पण घरच्यांनी दाखवलेल्या त्या दुसऱ्या मुलीसोबत त्याचे प्रेम प्रकरण सुरू झाले होते. याची भनक शालिनीला नव्हती. खरं तर माणसाचा खरा स्वभाव हा काळानुसार उघड होत जातो. आदित्य हळूहळू बदलू लागला होता. त्याचं गुपित लपून राहण्यासाठी आता तो शालिनी सोबतच कोणत्याही गोष्टींवरून वाद घालू लागला होता. आधी काळजी वाटणारे प्रश्न आता त्याला संशयासारखे वाटू लागले. शालिनी कुठे जाते, कुणाशी बोलते, फोनवर कोण असतं, हे सगळं त्याला जाणून घ्यायचं असायचं. त्यामुळे शालिनीच्या आर्थिक ताण वाढत होता.
घर खर्च, मुलांचं शिक्षण आणि आदित्यच्या अपेक्षा या सगळ्यात शालिनी गुदमरू लागली. त्या दोघांचे वाद वाढू लागले. रोज प्रेमाने जवळ घेणारा आदित्य आता शालिनीकडे दुर्लक्ष करत होता. दिवसा तो त्याच्या प्रेमिकाकडे जात होता, तिच्यासोबत लग्नाचे वचन देऊन येत होता. इकडे मात्र शालिनीला आशेवर ठेवत होता. शालिनीला देखील संशय यायला लागला होता. आदित्य आपल्याला फसवतोय का, असे विचार तिच्या डोक्यात यायचे आणि ती त्याला प्रश्न करायची. आधी शब्दांचे बोलणे आणि नंतर दोघांमध्येही आवाज चढायचा. भांडणं वाढायची, ज्यामुळे तिचे मुलं घाबरायचे. रात्री घरात भीतीदायक शांतता पसरायची. आता शालिनीच्या मनात शंका येऊ लागली. आपण पुन्हा चुकीचा निर्णय तर घेतला नाही ना आदित्य सोबत राहण्याचा? पण तिला आता मागे फिरणं सोपं नव्हतं. आपलं मन, शरीर तिनं आदित्यला सोपवलं होतं. तिच्या मुलांनी त्याला बाप म्हणून स्वीकारलं होतं. आता त्याला सोडणं तिच्यासाठी अशक्य होतं. रात्र झाली होती. तिचे मुलं झोपले होते. तेवढ्यातच आदित्यला एक फोन आला. त्यावर एका स्त्रीचा आवाज शालिनीला ऐकायला आला. पण तिनं प्रश्न विचारले नाही. आदित्य ठीक आहे, मी येतो म्हणाला. मित्राला इमर्जन्सी आले आहे, जावं लागेल, तो शालिनीला म्हणाला आणि त्या घरातून बाहेर पडला. फोनवर मात्र मुलीचा आवाज ऐकायला आला होता. आदित्य काही लपवत आहे का? तिच्या मनात संशय आला. आणि त्या दिवशी शालिनीने सुद्धा त्या रात्री आदित्यचा पाठलाग केला. पण आश्चर्याची गोष्ट ही होती की एक गल्ली सोडूनच दुसऱ्याच गल्लीतील एका शिकवणीच्या क्लासमध्ये आदित्य शिरला होता. आदित्य इथे का गेला असेल? शालिनीला समजेना. ती हळूच दरवाजाजवळ गेली आणि तिथे गेल्यावर तिने दरवाजाच्या फटीतून जे काही पाहिलं तिचं काळीज हदरवणारं होतं. तिला धक्काच बसला. तिचा आदित्य एका दुसऱ्या तरुणी सोबत होता, एकमेकांना मिठी मारलेल्या अवस्थेत. थोडे दिवस ऍडजस्ट कर. शालिनीच्या नवऱ्याच्या पॉलिसीज, तिच्या नावावर घेत असलेले लोन मला मिळू दे. नंतर आपण लग्न करू. तुला मी सुखात ठेवीन. आणि काही क्षणात ते दोघं एकही झाले. म्हणजे आदित्य आपल्याला फसवतोय हे बघून शालिनीच्या पायाखालची जमीन सरकली. पण तिने लगेच काहीच रिॲक्ट केलं नाही. ती आली तशा पावलाने माघारी फिरली. मध्यरात्री आदित्य घरी आला. इतका उशीर का झाला, शालिनीनं त्याला विचारलं. तेव्हा आदित्यनं बरोबर उडवाउडवीची उत्तरं देत वेळ मारून नेली. पण आज शालिनी शांत बसली नाही. दोघांमध्ये प्रचंड वाद झाला. यावेळी त्यांच्या भांडणाचा मुद्दा त्यांच्या अनैतिक नात्यावरच होता. आदित्यने स्पष्ट शब्दात तिला सांगितलं, तो तिच्यावर हक्क गाजवतो. ती फक्त त्याची आहे. तिचं आयुष्य, तिचे निर्णय सगळं त्याचं असायला हवं. तो मनापासून तिच्यावर प्रेम करतो, म्हणूनच असं वागतो. परंतु शालिनी त्याला परस्त्रीच्या मिठीत पाहून आली होती. त्यामुळे त्याचे ते शब्द शालिनीच्या मनात खोलवर घुसले. त्या क्षणी तिच्या डोक्यात सगळं एकदम कोसळलं. तिच्या नवऱ्याचा मृत्यू, समाजाची नजर, एकटी आई म्हणून सहन केलेला अपमान आणि आता पुन्हा एका नात्यात कैद झाल्याची भावना. ती स्वयंपाकघरात गेली. पुढे काय घडलं हे तिच्या मेंदूने जणू मिटून टाकलं. पण सकाळ झाली तेव्हा घरात भीषण शांतता होती. आदित्य जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. रक्त सुकलेलं होतं. त्याला तसे पाहून शालिनी हादरली, किंचाळली. पण वेळ निघून गेली होती. घाईने ती मुलांच्या खोलीत गेली. मुलं अजूनही शांत झोपले होते. मुलांच्या खोलीत जाऊन त्यांचे शांत चेहरे पाहताना तिचं काळीज तुटलं. तिनं पोलिसांना फोन केला. आपल्या हातून रात्री आपल्या प्रियकराचा खून झालाय तिनं पोलिसांना सांगितलं. पोलीस आले. तपास सुरू झाला. बातमी वाऱ्यासारखी पसरली. लिव्ह इन पार्टनरची हत्या. शालिनीला अटक झाली. चौकशीत तिचं आयुष्य उघड पडलं. पण तपास जसा जसा पुढे गेला तसं तसं चित्र बदलू लागलं. आदित्यचा फोन तपासला गेला. त्यात दुसऱ्या महिलेशी संवाद सापडला. आर्थिक फसवणुकीचे पुरावे मिळाले. त्याने शालिनीच्या नावावर कर्ज काढल्याचं उघड झालं. शेजाऱ्यांनी साक्ष दिली. आदित्यचा रागीट स्वभाव होता. तो तिला धमक्या द्यायचा. सतत त्यांच्या घरातून वाद ऐकू येत आणि त्याचे शेजारच्याच क्लासमधील एका महिलेशी अनैतिक संबंध जोडले होते. म्हणून शालिनीने असे केले असेल. शालिनीला मात्र अटक झाली. तिचे मुलं तिच्या सासू सासऱ्यांकडे सोपवण्यात आले. आता शालिनी कोठडीत बसून फक्त एकच वाक्य म्हणत होती, मला त्याला मारायचं नव्हतं, पण त्यानं धोका दिला. माझ्या मुलांना बाप हवा होता आणि मला एक सच्चा साथीदार, पण त्यानं धोका दिला. मला फक्त या सगळ्यांतून बाहेर पडायचं होतं. कोर्टात निकाल लागायला तर वेळ लागेल, पण तिचं आयुष्य आधीच उद्ध्वस्त झालं होतं.
आदित्य मेला होता. शालिनी जिवंत होती, पण अपराध भावनेने, वेदनेनं आणि पश्चातापाने दररोज ती मरत होती. तिचे मुलं आई विना अनाथ झाली होती. तिच्या अनैतिक संबंधांमुळे तिचं पूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त झालं होतं. ही कथा फक्त एका हत्येची नाही. ही कथा आहे अशा स्त्रीची जिला वेळेत मदत मिळायला नाही. प्रेमाच्या नावाखाली जेव्हा नातं हक्क, संशय आणि नियंत्रणात बदलतं, तेव्हा त्याचा शेवट कधी हिंसक होईल सांगता येत नाही. एकट्या स्त्रीला मजबूत दिसायला शिकवलं जातं, पण तिला आधार मागण्याचा हक्क दिला जात नाही. समाज निकाल देतो, पण मदत देत नाही. लक्षात ठेवा, प्रत्येक गुन्ह्यामागे एक न सांगितलेली कथा असते. वेळेत संवाद, मदत आणि संवेदनशीलता मिळाली असती तर कदाचित एक आयुष्य वाचलं असतं आणि दुसरं उद्ध्वस्त झालं नसतं. गुन्ह्याआधी प्रश्न विचारायला शिकलो तर गुन्ह्यानंतर पश्चाताप करायची वेळ येणार नाही. बाकी या कथेत तुम्हाला चूक कुणाची वाटते नक्कीच खाली कॉमेंटमध्ये सांगा. चला, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.